हे जे आपलं प्रोडक्ट आहे याच्यामध्ये तुमचं इचिंगचा प्रॉब्लेम, व्हाईट डिस्टॅक आणि जेही लेडीजच्या इंटरनल गळीचा प्रॉब्लेम असतो, कोणाचा हेवी असतो, कोणाचा लो असतो, तर ह्याच्यामुळं तुम्ही रेग्युलर जर यूज केलं, असं नाही की एकदा यूज केला आणि अनुभव आला, ह्यासाठी तुम्हाला रेग्युलर हा पॅड यूज करायचा आहे. मी तुम्हाला गॅरंटी देते, जी लेडीज हा पॅड रेग्युलर यूज करेल ना ती परत मार्केटचा आणि दुसऱ्या पॅडचा विचार करणारच नाही. का तर तिला ह्या पॅडची सवय झाली. स्वतः कम्फर्ट झोन असतो की कुठलेही कपडे आपण कम्फर्ट झोनमध्येच घालतो, की मला कम्फर्टेबल नाही तर मी नाही घालणार. तसंच एकदा तुम्हाला ह्याची सवय लागली म्हणजे तुम्हाला स्वतःलाच कळेल की ह्याचा बेनिफिट काय. आताच्या ह्याच्यामध्ये लेडीजला फंगल इन्फेक्शनचा हा प्रॉब्लेम खूप आहे. व्हाईट डिस्चार्ज आपण डॉक्टरला, काही लेडीज जेंट्स डॉक्टर असेल तर बोलायला घाबरतात की मला लेडीज डॉक्टर. मेडिकलमध्ये गेलो तर आपण लपून पॅडचं पॅकेट घेऊन येतो, कारण का त्यांना माहीतच नाही आहे. आत्ता हा टॉपिक आहे की आपल्याकडे जे जेंट्स सर आहेत ते पण तुम्हाला एक्सप्लेन करू शकतात आपलं प्रोडक्ट काय, आपल्या प्रोडक्टचे फायदे काय, आणि PCOD वगैरे हे सगळे प्रॉब्लेम ह्या आपल्या पॅडनी सॉल्व्ह होणार आहे. आपल्या पॅडच्या 3 साईज आहेत, असं नाही की एकच साईज आहे. ज्याला त्याला कम्फर्टेबल असतं आणि आपण जे पण प्रोडक्ट सेल करतो ते 1 नंबर क्वालिटीचं असतं. आपण कुठलंही प्रोडक्ट समोरच्याला स्वतः यूज केल्याशिवाय देत नाही, की कोणाचं ऐकलं प्रोडक्ट घेतलं आणि आपण सेल केलं. मी सर्वात प्रथम जे पण आपलं प्रोडक्ट असतं ना मी स्वतः ट्राय करतो. मी माझं पर्सनल सांगते, असं नाही की आपलं कंपनीचं प्रोडक्ट आहे ते नाही. मी अशी आहे की मला कम्फर्टेबल आहे तर मी समोरच्याला त्यांना की बाबा तू यूज कर. ॲक्च्युली मी बोरोलीला होते, शिफ्ट झाले वसईला. तिकडं आल्यापासून मला बोरिंगच्या पाण्याचं इन्फेक्शन झालं होतं. मी नेहमी डॉक्टरकडे जायचे की फंगल इन्फेक्शन होतोय, व्हाईट डिस्चार्ज होतोय, प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही आहे. ती बोलते पाणी चेंज झालं. तू प्रत्येक वेळेस एकच रिझन देऊ नाही शकत. मिस्टरांचा पॅड आहे ते बोलले तू यूज कर. मी विचकर शिवाय कुठलंच पॅड यूज करायचं नाही बिफोर मॅरेज. आफ्टर मॅरेज जेव्हापासून मी हा प्रोडक्ट यूज करायला लागले, मी संपला तरी वेट करते की माझ्यासाठी साईडला ठेव की मला हे पाहिजे. मी मार्केटचा पॅड आता मला कळतो की त्याचे नुकसान काय, इचिंगचा प्रॉब्लेम होणे, की तो पॅड जास्त आता सवय तुटली असं नाही बोलतोय, कारण का चांगल्या पॅडची सवय लागली. त्याच्यामुळं मला कम्फर्ट झोन दिला आहे. म्हणून मी आज काय डिपेंड केलं की आपल्या लेडीजपर्यंत आपलं प्रोडक्ट गेलं पाहिजे. असं नाही की आता न्यू मेंबर पण जॉईन झाले, त्यांना जास्त माहिती नाही आहे. पहिले त्यांना यूज करू दे, त्यांना जर आवडलं तर ते स्वतःहून येतील. ट्रस्ट खूप महत्त्वाचं आहे कंपनीमध्ये. नुसतं बोलबच्चन करून फायदा नाही. आपली कंपनी एक परिवार आहे, एक फॅमिली आहे, आणि फॅमिलीमध्ये जसं आपण एकत्र सगळे एकीने राहतो तसंच कंपनी एकमेकांना साथ द्यायचं आणि पुढं राहायचं, एकमेकांच्या अडीअडचणी समजून घ्यायच्या. कंपनीमध्ये खूप चांगले आपले लीडर आहेत, फाउंडर आहेत, मयुरी मॅडम, त्या खूप सपोर्ट करतात. ज्यांना काही प्रॉब्लेम असेल, जे जेंट्सबरोबर शेअर नाही करू शकत, काही लेडीज आहेत की पटकन फ्रँकली ओपन होत नाही, मी काही कोणाला सांगू शकत नाही, तर आपल्या मॅडम आहेत, तुम्ही त्यांना प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. मॅडम सरांपर्यंत सांगत आणि मी सरांना नेहमी बॅकअप सपोर्ट आहे. मी फर्स्ट टाइम मीटिंग अटेंड केल्या आणि फ्रंट तुमच्या फेस टू फेस बोलते. मी याच्या आधी कधी इंटरफेअर केलं नाही. बॅक सपोर्ट भरपूर दिला आहे. आपलं काही म्हणणं असेल मी सांगितलं की हे बरोबर नाही, लेडीजच्या सेफ्टीचा सगळ्याचा विचार करून आपण लेडीजचंच प्रोडक्ट घेऊन. लेडीज ही अशी नारी आहे ना की एक नारी सप्पे भारी. जर लेडीज ठरवलं की मला करायचं आहे ती काही करू शकते. आज इंडिपेंडंट तुम्हाला ओळख निर्माण करायची आहे. आज हा खूप सुवर्ण संधी आहे तुम्हाला, की असं नको की बाई म्हणजे मूल आणि चूल ह्याच्यामध्ये अडकून नाही बसायचं. स्वतःला प्रत्येकाला आपली आयडेंटिटी निर्माण करायची आहे. आणि एकदा जर तुम्हाला इन्कम चालू झाली आहे ना की तुम्हाला स्वतःला आत्मविश्वास येणार की बाबा मी काहीतरी करते, एक माझी स्वतःची आयडेंटिटी मी निर्माण करते. म्हणून आपल्या कंपनीच्या द्वारा तुम्ही एक लेडीज जॉईन करा. आणि मला लेडीजचा ग्रुप खूप मोठा करायचा आहे, की मॅडमने सांगितलं ना की मॅडम त्यांच्या खाली एक ग्रुप तयार करत आपल्याला एक चक्र तयार करायचं आहे, की फ्रंट तुम्ही डायरेक्ट मॅडमकडे येऊ नाही शकत, की मॅडमच्या खालच्या लेडीजला देता. एक आपल्याला म्हणतात ना MLM म्हणजे जाळ आहे, त्या जाळामध्ये कसं चैनीमध्ये लोक जोडत जातात, तसं आपल्याला पण लोक जोडायचे. आणि फ्रंट टू बॅक खाल्लं वरपर्यंत लोकांची माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे, की मला माहिती ना हा माणूस कोण नाही. तुम्ही एवढा एकमेकांशी संवाद ठेवा की तुमच्या कंपनीमध्ये किती लोक आहेत काय तुम्हाला माहिती असलं पाहिजे. म्हणून मी सगळ्यांना विनंती करते, आपलं प्रोडक्ट यूज करा, तुमचा अनुभव एकमेकांना सांगा, त्याचं बेनिफिट काय आहे काय नाही. उद्या तुम्ही मार्केटचे जर पॅड यूज करताय, तुम्हाला त्याचा हप्ता नाही आहे, पुढे नंतर गर्भाशयाला प्रॉब्लेम होणार. आता त्यांना
त्यांना प्लास्टिकचं काय तुम्ही उपयोग आहे, त्यांचं प्लास्टिक वेस्ट असतं, त्याचं काही करू शकत नाही. म्हणून ह्या पॅडेटचा काय फायदा आहे तुम्ही लेडीजला समजून सांगा. आणि जर एकदा त्यांना कळलं ना, ते न सांगता दुसऱ्या लेडीजला पण कन्फ्युज की तुम्ही हे वापरा, ह्याचा काय फायदा आहे बघा. ठीक आहे, थँक्यू.